आपण पाहत आहात कोरेगाव क्रांती न्यूज। सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण व त्याचे इतर 7 साथीदार यांचे टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का। हडपसर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण व त्यांचे 7 साथीदारांनी फिर्यादीस ख्वाजा मंजल सय्यदनगर येथील त्यांचे ऑफिसमध्ये बोलावून त्यांचे भागीदारीतील मटण दुकानामधून मटण खरेदी करण्यास सांगून हॉटेल चालू ठेवायचे असेल तर त्याला दरमहा 5,000 रुपये खंडणी स्वरूपात मागणी करून ठरलेप्रमाणे खंडणी घेऊन खंडणी न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील टोळी प्रमुख रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याने यापूर्वी देखील वरील गुन्ह्याव्यतिरिक्त स्वतःचे व टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे साथीदार घेऊन गुन्हे केलेले असल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमचे कलम 23(1) प्रमाणे मंजुरी प्राप्त झाल्याने या गुन्ह्यात मोक्का कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी फैजान उर्फ 25 रमजान उर्फ कादर शेख हा सय्यदनगर हडपसर पुणे येथे येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाल्याने सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून वरिष्ठांचे पूर्वपरवानगी घेऊन काळेपडळ पोलीस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव फैजान उर्फ 25 रमजान उर्फ कादर शेख व 21 वर्षे राहणार गल्ली नंबर 12 सय्यदनगर मोहम्मदवाडी पुणे असे सांगितले। या गुन्ह्याचा पुढील तपास अतुल नवगिरे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर हे करीत आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, मनोज पाटील, डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक अतुलकुमार नवगिरे, मानसिक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तसेच राजेंद्र वाघमारे, दादा सोनाळे, काळभोर, लाही